नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 10 मार्च आपण आलो तुम्ही बघा वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, आजची आवक ही 600 ते 700 मध्ये आवक वाढली आणि उन्हाळ कांद्याची पण आवक जास्त आहे. उन्हाळ कांद्याची आवक जर धरली तर 200-250 पर्यंत आहे आणि लाल कांद्याची बाकीची आवक कालच्या लिलावचा व्हिडिओ तुम्हाला डेली अपडेट देत राहतो. चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये उन्हाळ कांद्याचा पण भाव सांगेले आणि लाल कांद्याचा भी भाव सांगेले. जसं की आपण काल बघितलं, रविवारी टाकलं होतं मी व्हिडिओ, त्याच्यात आपल्याला उन्हाळ कांद्याचा भाव कळाला होता फक्त. तर आज आपण दोघं भाव टाकले आणि याच्यात लाल कांद्याचं आणि उन्हाळ कांद्यामध्ये एवढं काही डिफरंट वाटलं नाही, भावामध्ये सारखंच भाव आहे. तर बघू व्हिडिओमध्ये, अजून तुम्हाला भाव कळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये हलक्या भारी मालाचे भाव सगळे सांगेले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला भाव बघूया. मित्रांनो, दुसऱ्या लाईनच्या सुरुवातीपासून सुरुवात केलंय आणि दुसऱ्या लाईनचं पहिलंच ना घे उन्हाळ कांदा आहे. बघ शकतो काय भाव गेलो. 1790 जायले 1790 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. बियाणं कोणतं होतं? बर, मांगीतुंगीचा कांदा आहे 1700 रुपये जायले 1700 रुपीज. पुढचं नग बघू. उन्हाळी काय भाव गेला? 1604 रुपये. बघ शकतो तुम्ही, 1604 रुपये. 1604 रुपये 1604 रुपीज. कुठला आहे कांदा? दसवेल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गजानन. कवर चालेल उन्हाळ? चालू झालं ना. बरं, ठीक. पुढे बघू. काय भाव गेला? 1500 रुपये. बघ शकतो मी, 1500 रुपये 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरवाडेवणी. आणि गोल्टी काय भाव गेली? 400 रुपये गोल्टी. 400 रुपीज. कुठले? शिरवाडेवणी. बर, पुढे बघू. काय भाव गेला? 885 रुपये गोल्टी. 885 रुपीज. कुठले? सावरगाव. बर, इकडे कोण आहे? काय भाव गेला? 1090 गेली गोल्टी. 1090 रुपये. बघू शकतो तुम्ही, लाल लाल गोल्टी 1090 रुपये 1090 रुपीज. कुठले? गणूर. बर, शिल्लक किती बाकी असेल अजून? झालं आता, संपलंय का? उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळ कांदा आहे ना. कधी चालू होईल? तरी साधारण महिना जाईल ना. बर, बघू शकतो तुम्ही, लाल कांदा आहे. काय भाव गेला? 1800 रुपये झाले 1800 रुपीज. 1800 रुपये. कुठला आहे कांदा? गणूर. बर, गणूरचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. बियाणं कोणतं होतं याचं? शिल्लक किती असेल अजून? शेवट आहे का? उन्हाळ कांदा आहे का? नाही ना. बर, पुढे बघू. काय भाव गेलो? काय भाव गेला? 1800 रुपये 1800 रुपीज. 1800 रुपये लाल कांदा आहे. कुठला आहे कांदा? 1814. 1814 झाले 1814 रुपीज. 1 रुपयाचा कांदा आहे ना. आणि बियाणं? पंचगंगा. शिल्लक किती बाकी असेल अजून? दोन्ही गाड्या. आणि उन्हाळ कांदा आहे का आपल्याकडे? कधी चालू होईल तो? 15 दिवस आहे ना. बरं, याचे काय 2-3 गाड्या आहे ना? याच्या 2-1 गाड्या आहे ना. बरं, काय भाव गेलो? 1816. 1816 रुपीज. कान मंडळाचा कांदा आहे. बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून लाल? आता शेवट आटपलं. बरं, उन्हाळ आहे का? उन्हाळ नाही, आमच्याकडे पाणीच नाही हो. बघ शकतो तुम्ही, गोल्टी किती गेली हो? 1040 रुपये 1040 रुपीज. कुठली गोल्टी? तांगडी. शिल्लक किती बाकी असेल अजून? आवरलं ना. बरं, उन्हाळ आहे का? कधी निघणार आहे? 2 महिने का? बरं, पुढे बघू. कोण आहे इकडं? काय भाव गेलो? काय भाव गेलो? 1800 रुपये 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? वडळी भुई. शिल्लक किती बाकी असेल अजून लाल? संपला ना. आणि उन्हाळा आहे का?
कधी निघणार आहे? सोमवारपासून चालू आहे. बरं, एक हप्ता आहे म्हणजे. आणि गोल्टी काय भाव गेली? 700 रुपये फिक्स का? 700 रुपीज. बरं, पुढं बघू काय भाव गेला? 1850 रुपये. 1850 रुपीज. कुठला आहे कांदा? परसूलचा कांदा आहे. 1850 रुपये परसूलचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोर आहे ना. आणि शिल्लक किती बाकी असेल अजून? आवरलं. एक ट्रॅक्टर आहे का? बरं. आणि उन्हाळ कांदा आहे का आपला? कधी निघणार आहे? महिना आहे का? बरं, पुढं बघू काय भाव गेलं? 1600 रुपये. 1600 रुपये झाले. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. शिल्लक किती असेल अजून? 2-3 गाड्या आहे. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती. उन्हाळ कांदा आहे का? किती टाइम आहे? 15-1 दिवस. बरं, पुढं बघू काय भाव गेलं? 1800 रुपये. 1800 रुपीज. 1800 रुपये. कुठला आहे कांदा? एक रुपयाचा कांदा 1800 रुपये जाईल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे. शिल्लक किती वाक्य असेल अजून लाल कांदा? शिल्लक किती वाक्य असेल? 2-1 गाड्या आहे का? उन्हाळ कांदा आहे का? काय चालू होईल? 15-1 दिवस का? बरं, पुढं बघू काय भाव गेलं? 7.25. बघ शकतो 1715 रुपये. कुठला आहे कांदा? खेलदरी. 1700 रुपीज. खेलदरीचा कांदा आहे. शिल्लक किती बाकी असेल अजून? शिल्लक किती? 4-5 ट्रॅक्टर आहे ना. आणि उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल? 1 महिना लागल. याचं बियाणं कोणतं होतं? गावठी बियाणं आहे. पुढे बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेला? 1599. 1599 रुपये. कुठला आहे कांदा? शिंद बाहेरचा कांदा आहे. बघ शकतो चांदवड तालुका. आणि शिल्लक किती बाकी असेल अजून? संपलाय ना. गोल्टी बाकी. उन्हाळ कांदा आहे का? नाही ना. बरं, पुढे बघ बघ शकतो तुम्ही गोल्टी काय भाव गेला दादा? 975. 975 रुपीज. कुठली गोल्टी? भोयगाव. आणि शिल्लक किती बाकी असेल अजून? शेवट आहे ना. बरं, उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल? महिना बाकी ना. बरं बरं, पुढं बघू काय भाव गेलो? उन्हाळ 1525. उन्हाळे बघू शकता तुम्ही 1525. 1525 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदबाळ. बरं, बियाणं कोणतं होतं? साधं बियाणं आहे ना. बरं, आणि हे काय भाव गेलं? 250 रुपये. पुढं बघू लाल गोल्टी काय भाव गेली? 1351. 1351 रुपीज. 1351. कुठले? खेलदरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. शिल्लक किती बाकी असेल अजून? आटपलं. उन्हाळा आहे का? कधी चालू होईल? अजून 15 दिवसांनी. खात किती भाव गेली? खात गेली 350. 350 रुपये. 3350 रुपीज. ओके, पुढे बघू काय बघ शकता तुम्ही उन्हाळ कांदा आहे. क्वालिटी बघ शकता तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? हरभरा. आणि बियाणं कोणतं होतं व्हायचं? बर, बघ शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलाय? 1600 रुपये ना. 1600 रुपीज. ओके, पुढे बघू काय भाव गेलो? 1670 रुपये. 1670 रुपीज. 1670 रुपये. कुठला आहे कांदा? नांदूर खुर्द. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती आहे ना. शिल्लक किती असेल अजून? शिल्लक काय नाही. शेवटची गाडी. उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळा कांदा आहे. कधी चालू होईल? तो होईल आता 15-1 दिवसात. 15-1 दिवस आहे त्याला. बर, पुढे बघू काय भाव गेलो? 1814. 1814. बघ तुम्ही क्वालिटी. 1814. 1814 रुपीज.
कुठला आहे कांदा? खेलदरी. आणि बियाणं? येलोरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून? शेवटची गाडी आहे ना. आणि उन्हाळ कांदा आहे का? बरं पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. उन्हाळ कांदा आहे. काय भाव गेला दादा? 1551, 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेरी. बरं बियाणं कोणतं होतं याचं? विशालचं बियाणं आहे का? बरं बरं पुढं बघू. काय भाव गेला लाल कांदा? 1700 रुपये लाल कांदा. 1700 रुपीज. बघ शकतो तुम्ही 1700 रुपये. कुठला आहे कांदा? बर. आणि शिल्लक किती असेल अजून? शेवटे. उन्हाळा आहे का? नाही शेवटे ना. बियाणं कोणतं बोलले? घरगुती बियाणं आहे ना. बर पुढं बघू. गोल्टी काय भाव गेली? 1076 रुपये. बघ शकतो गोल्टी. आणि खाद आहे का? काय भाव गेली खाद? बर द्यायची 1076. 1776 रुपीज. कुठले? भूतेने. बरं शिल्लक किती असेल अजून? शेवटचं. उन्हाळा आहे का? कधी चालू होईल? पुढच्या आठवड्यात. बर पुढं बघू. काय भाव गेलं? 950. 950 रुपये. 9,000. 950 रुपये गोल्टी जायले. बघ शकता तुम्ही 950 रुपीज. कुठले हो? मुंडाने. आणि शिल्लक किती असेल अजून? शिल्लक किती असेल अजून? बर पुढं बघू. बघ शकतो तुम्ही 1900 रुपये. 1900 रुपीज. कुठला आहे कांदा? देवरगाव. बर क्वालिटी बघ शकतो तुम्ही कांद्याची. देवरगावचा कांदा आहे. 1900 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे. क्वालिटी बघ शकतो तुम्ही बियाण्याची. शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? संपला का? अच्छा. उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल तो? 10-8 दिवसात. बर पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1700 रुपये. कुठला आहे कांदा? शिंद्याचा आहे. 1700 रुपये. 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदबाळ. बियाणं? चायनाचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून? एक गाडी. बर. आणि उन्हाळ कांदा आहे का? बर एक गाडी बाकी. पुढं बघू. काय भाव गेलो? 1725 रुपये. 1725 रुपीज. 1725. कुठला आहे कांदा? खेलदरी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? 5-6 पिकअप आहे का? उन्हाळ कांदा आहे का? नाही ना. बरं पुढं बघू. काय भाव गेलं उन्हाळ? काय भाव गेलं? 2050. बघू शकता तुम्ही डबल पत्ती माल आहे. गोळा माल आहे. उन्हाळ कांदा आहे. 2050 जायले. 2050 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बरं कधी सुरू झालं? पहिलीच गाडी आहे ना. बर पुढं बघू.